अंकल, आपण इथे कशासाठी आलोय? तुझं काम करायला बस. तू बस इथेच, मी तुझं काम करून येतो. मी पण येते ना आतमध्ये. पोलिसांचं काय म्हणणं आहे ते मलाही समजू दे. काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलता येत नाहीत ना, आणि हे प्रकरण जरा गंभीर आहे. हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळू दे. तू विश्वास ठेव माझ्यावर, तुझे काम नक्की होईल. पण प्रकरण काय हे त्यांना समजलं पाहिजे ना. ते गुंड आम्हाला कसा त्रास देतात हे मी सांगितल्याशिवाय त्यांना कसं समजेल? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं असेल तर मला सांग, मी इथे थांबतो, तू जा. अंकल, तुम्ही रागवलात का? अगं, मी गोष्टी बिघडू नयेत म्हणून प्रयत्न करतोय. तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मात्र हट्ट धरतीयस. शपथ, सॉरी अंकल. मी नाही आता हट्ट करणार. तुम्ही जाऊन या. गुड कर. काय हे असं काम करतात का? किती वर्ष झालं पोलिसात नोकरी करता? हा, किती गोष्टी कमी आहेत. सॉरी सर, पण मला कारण नको आहेत. हे घ्या, दुरुस्त करून आणा. हे खम्मगणी पाटील साहेब, तुम्ही या बसा. त्या जयसिंगच्या केस संदर्भात माहिती द्यायला आलाय का? नाही नाही, त्या केस बद्दल काही नाही, वेगळंच काम होतं. तुम्हाला माहिती आहे, गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. गावातल्या लोकांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. गावात काहीतरी सरकारी काम सुरू होतं असं कळालं. त्या संदर्भात जरा. त्याबद्दल काय? म्हणजे एक मुलगी आहे, तिला तिच्या जमिनीवरून काही गुंड त्रास देत आहेत. आलं लक्षात. ही केस त्या मुली संदर्भात आहे का? हो. कशाला भानगडीत पडता साहेब? नाही म्हणजे गावातल्या लोकांसाठी तुम्ही खूप काय करताय हे कळालंय मला. नाही, विनाकारण सरकारी कामात तुम्ही अडकाल आणि आमच्यावरचं प्रेशर वाढत जाईल. माझं ऐका, आपल्याला काही करता येणार नाही. अहो असं करू नका साहेब, तिला खूप गरज आहे. मला मदत नसेल करायची तर ठीक आहे, नका लिहून घेऊ कंप्लेंट. मी काय जबरदस्ती करणार नाही. येतो मी. एवढ्या लगेच हे ना माझं कसं काय ऐकलं? काय झालं अंकल? बघ, तू इतक्या वेळा इथे येऊन गेलीस, तुझं ऐकलं नाही. मी एकदा चालू आणि तुझं काम झालं. होय डॉक्टर अंकल. तुझा विश्वास नव्हता ना माझ्यावर? अरे कोण गेलंय आत? लवकर बाहेर या पाठदिशी. येड लागेल का काय तुला? हा, असं कसं पडदेशी आहे? आणि 20 मिनिटं थांब. इथं पणीस. ओ पप्पा, असं नका करू, लवकर बाहेर या. एक तर कंट्रोल होईना झालंय. अहो पप्पा, तुम्ही तर रोज जात नाही, माझं एवढं लवकर उठून कसं बरं गेलाय? अरे बोलवणं झाल्यावर नको का जायला? हा, आणि पोटाने आठवण काढली बाबा म्हणून आलो. ते समजा ठीक आहे, पण लवकर बाहेर या, नाही तर इथं समजा बॉम्ब फुटत्याल. अरे हिथं का उभा? जा की आतमध्ये पडदेशी. अगं आज जायला पप्पा आत गेले या म्हणून थांबलूया. काय? आणि आज एवढ्या सकाळी कसं काय उठले हे? तोच मला बी प्रश्न पडलाय. नाही तेव्हा लवकर उठत नाहीत आणि आज लवकर उठून आत गेलेत या. ओ पप्पा, या की लवकर बाहेर. अहो या पडदेशी. बाहेर या, बाहेर या लवकर. हो हो. अहो या या लवकर बाहेर या. या या या. आता बरं वाटलं. आज जा. हा, जा की लवकर, किती पण वेळ बस. सर बाजूला. अरे मम्मी, तू आता बादली भरून घेऊन ये. मी आता थांबू शकत नाही. सर का? अरे तुला बारका आहेस का इथं पाणी आणून द्यायला तुला? डॉक्टर, डॉक्टर. या बया, एवढ्या सकाळी कोण आलंय? भज्याचा आवाज आहे यो. माझ्या भाऊजी बघती. डॉक्टर. हो डॉक्टर. अहो डॉक्टर. डॉक्टर या की खाली. बजा भाऊजी, सकाळी काय काम काढलं डॉक्टरांकडे? हा समजा सांगतो. डॉक्टर आहेत ना वाड्यात? भाई आहेत की. डॉक्टर, अहो या की लवकर. झालं, सकाळ नाही झाली तर आली ही गुडघ्यात मेंदू असणारी. त्या कंपाऊंडर कडे काय गुटळू पडलंय वय? ती येताय उकरायला रोज. ए म्हातारे,
अगं गटोळ पुरलेला असू दे ना तर खजिनाला पेलो असू दे, तुला काय करायचंय का? नुसतं बाड 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 लावले, आम्ही आमचं बघून घेऊ. मला काय करायचंय तिकडं डबऱ्यात बसायची. काळीची नाही अक्कल आणि गावभर नक्कल. अगं म्हातार काय रे भजा नाम्या? आला ह्यो मुडदा. अहो आत्या काय बोलता ही? हा तू बी आहेस का इथं? जा चहा घेऊन ये दाखवायचं. आणती. बरं काय काम काढलं सकाळी सकाळी? हो काम काढलं नाही, काम झालं. आणि ते सुद्धा तुमच्यामुळं. हा कसलं काम? अहो पतपेढीच्या बांधकामाचं परमिशन मिळालं होतं. आता सगळ्यात परमिशन क्लिअर झाल्या. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. ही खूप चांगली बातमी आहे. डॉक्टर आता लवकरच आपली पतसंस्था उभी राहणार. आपली नाही नाम्या, तुझी. आणि माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये रे. हे माझं काय, मी निमित्त मात्र होतो, पण हे सगळी कंगणी बाबांची कृपा आहे. त्यांची कृपा तर आहेच, म्हणून तर एवढे पटापट कामं झाली. पण डॉक्टर हे समजा तुमच्यामुळे शक्य झालंय बघा. तुम्ही एकदम मोठ्या भावासारखे उभे राहिले माझ्या पाठीशी. बजा माझ्या आईनंतर आहे ना, डॉक्टरांना खात्री होती मी एक दिवस खूप मोठा माणूस होणार म्हणून. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे ना, डॉक्टरांचा खूप मोठा हात आहे. सक्का भाऊ बी इतकं करणार नाही तेवढं डॉक्टरांनी माझ्यासाठी केलंय. बजा बजा रे, असं काही करू नको. वेडायस का तू? नाम्या मला सांग, या जगात तू सगळ्यात श्रीमंत माणूस व्हावा अशी कोणाची इच्छा होती? माझ्या आईचं. झालं तर मग तुझ्या आईचा तुला सारखा आशीर्वाद मिळेल, म्हणून तुझ्या आईचंच नाव ठेव. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहात. कसलं नाव सुचवलंय डॉक्टर तुम्ही. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही बघा. बजा अख्ख्या जगात पण असला माणूस भेटणार नाही बघ. हा मग उगाच आपण देव माणूस म्हणतोय. अरे मी काही देव माणूस वगैरे नाहीये, मी एक साधा माणूस आहे जो या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलाय. आणि तुम्हाला देव माणूस वगैरे म्हणायचं तुम्ही म्हणा, मी तुम्हाला अडवणार नाही. बरं निघा आता तुम्ही. तुम्हाला ते नाव रजिस्टर वगैरे करायचं असेल, खूप वेळ लागतो त्याला. होय. आणि पाया वगैरे नका पडू, मला ते आवडत नाही. अर लका राहिलंच की. हा नाही नाही नाही, अहो तुम्ही आमचं देव माणूस आहे. आणि तुम्ही किती केलंय नाम्यासाठी, तुमच्या पाया पडलंच पाहिजे. नाम्या अरे नाम्या बजा, काय काय करता तू? उठा उठा बघू. तुम्हाला माहितीये ना, कोणी माझ्या पाया पडलेलं मला अजिबात आवडत नाही. आत्या ही धरा. अरे सोनाली, तू कधी आलीस? डॉक्टर अंकल, माझं खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. बोल ना. आली का परत? स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घेते आई पोरगी. आपण वर जाऊन बोलूयात. वय वय. या अंकल. ता थै तत थै, आ थै तत थै, ता थै तत थै, आ थै तत थै.
ब्युटिफुल. आजी घरात एकटीच असते, तिला बेलचा आवाजही ऐकू येणार नाही. मग आम्ही एक चवी डान्स क्लास मध्ये ठेवतो. या अंकल, डॉक्टर अंकल, हा, हे घर आहे माझं, तिथे काय करताय? हो आलोच. या अंकल बसा. आजी, आजी, बाळा आलीस तू? आई किती काळजी करत होती तुझी. बाहेर जाताना जरा तिला सांगून जायचं ग. उगाच जीव घोरात राहतोय माणसाचा. हो आजी, हेच ते डॉक्टर अंकल. गावात कोणाला काही अडचण असेल ना, सगळे त्यांच्याकडे जातात आणि त्यांची अडचण ते दूर करतात. म्हणून गावात सगळे त्यांना देव माणूस म्हणतात. आणि आजी, आपल्या जमिनीचं काम होण्यासाठी ते आपल्याला मदत करतायत. खम्मा गणी. नमस्कार. आजी तुम्ही उभ्या राहा, या ना, बसा. या या या. सोनू, अगं यांच्या चहा पाण्याचं बघ की. हो. नाही नको, कशाला चहा वगैरे. असं कसं डॉक्टर अंकल, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, चहा तर तुम्हाला घ्यावाच लागेल. तुम्ही बसा, आई सुद्धा येईल इतक्यात. बरं. सोनू, अगं हे कोण, यांचं नाव काय सांगितलं नाहीस? ती ना थोडी विसरते आणि नंतर अचानक तिला जुन्या गोष्टी आठवतात. आलेच मी. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? आणि तर आमच्या घरात काय करतायसा? सोनू, ए सोनू, अगं हे चोर शिरलाय बघ घरात. अगं हे बघ, घरात कोण घुसलंय बघ आपल्या. आजी, मीच बोलवलंय त्यांना. डॉक्टर अंकल आहेत ते देव माणूस. आपल्या जमिनीच्या कामासाठी मदत करतायत ना, तेच आहेत ते. आई आली. काय रवीनाताई, लय महिन्यात ना आलात. मी केलेलं मेकअप घ्यायला नाही वाटतं अजून. झंकचक. काय बोलू नकोस त्या मेकअपचं. अगं इथनं मेकअप करून घरी गेली तर माझ्या सासून मला उकेड्यावर खत भरायला पाठवल्या. सगळा मेकअप निघून गेला बघ. आव मग यायचं ना परत फेशियलला. त्याला पैसा लागते ती. आणि आम्हाला नाही बाया परवडत असं सारखं सारखं तोंडावर पैसा खर्च करायला. असा नट्टापट्टा करायला पैसा खर्च करायची हिंमत नाही होत बघ माझी. अहो मग त्यात काय एवढं, यायचं तसंच. दिला असतं मी फुकटात करून, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही तुमच्या मळ्यातली भाजी दिली असं तरी चाललं असतं मला. झंकचक. मी तसंच करते सगळ्यांना. अगं ये हळू बोल की, टिंपे ऐकल. त्यांचं नसतं लक्ष. अगं पण आता मला नाही तुला भाजी बिजी द्यायला लागणार बघ. मी ना तुला सरळ पैसाच देईन बघ. आता आमचं सगळं चांगलं चाललंय. तुला ते नामा भाऊजी माहितीत का? अरे ते मोठ्या केसांच्या आणि लांबड्या दातांचे बघ. ते माहिती नमुना. हा अगं ते जेव्हापासून पैसा डबल करून द्यायला लागल्यात ना, तेव्हापासून हातात पैसा राहायला लागलाय. म्हणून म्हणलं चला जरा स्वतःवर पैसा खर्च करूया. हे बरं केलं बघा. आता बघा एकदम कसं झुमकुचुकू लुक करते का नाही तुमचं. हा कर कर, असा कर की डिंपीच्या लग्नापोतर उतरलाच नाही पाहिजे. काय डिंपे, कधी करतेस लग्न? आता तुम्हीच राहिलं होतं विचारायचं. गप काम करायला जावं नाहीत ना. कशाला ग एवढी भडकतेस? मी आपलं असंच विचारलं. आणि किती दिवस अशीच राहणार आहेस? अगं लवकर लग्न झालेलं चांगलं असतं. या आधार असतोय आपल्या माणसाचा. मला कोणाच्या आधाराची गरज नाही. एकदाचा मी पैसा कमवला ना, एकटीच इथनं लवकर पळून जाणार आहे. काय बडबडते अगं?
हे डॉक्टर त्या सोनालीच्या घरी गेले ती आलं कसं नाहीत अजून? काय करत असतील तिकडं? मम्मी आज ही भाजी केली असोय. अगं कधीतरी मटण करत जा की असं सुक पाताळ. अरे फळं दिलंय ते गप गिळ की. खिशात नाही अडकान बाजारात भाडका. मटण खाऊ वाटतंय वय तुला? टोन्या, तुला मटण खायचंय ना? आपण आणू, पण आधी आहे ते खा. डिंपे आणती ना तर चाप, कलेजा आणि मांडीच्या नाळ्या आण बाया. त्याशिवाय मटण खाल्ल्यागत वाटत नाही. आपण अक्काच्या अक्का बोकाडच आणू की नाळ्या पाहिजेत. टोन्या, जे दिलंय ना खा. मी डॉक्टरांना जेवण देऊन येते. मम्मी, म्या देते ना. नग तू जेव, मी आले. आणि असं बी जरा मला डॉक्टरांसंग बोलायचं आहे. मम्मी, मला माहित आहे तुला काय बोलायचंय. तुला माझ्या आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल बोलायचं ना त्यांना. हे बघ, असं काही बी बोलायचं नाही, आधीच सांगत्या. आता माझ्या सगळ्या प्लॅनचा पचका होईल. काय पलन? अगं काय बोलतेस ही? अगं म्हणजे मला हिंदीतली बडी हिरोईन व्हायचंय ना, त्याबद्दल बोलतेय म्या. हायच का अजून तुझ्या डोसक्यात? केलंच तेवढं पिक्चर बाद झालं, सोडून देते धंदे. आणि आता जरा लग्नाचं मनावर घे. अगं मम्मी, काय बोलते तुला तरी कळतंय का? डॉक्टर आत्ताशी गावात आलेत की नाही. त्याने लग्न केलं होतं, त्यात त्यांची बायको पण त्यांना सोडून गेली. अगं त्या धक्क्यातनच ते अजून बाहेर आली नाही. आणि त्यात तू आता हा लग्नाचा विषय काढणार आहेस का? बरोबर वाटेल का ते? या बाया, ही तर माझ्या डोक्यातच आलं नव्हतं बघ. मग कशाला सारखं लग्नासाठी मागं लागायचं त्यांच्या? अगं समोरच्या माणसाचा पण विचार करत जा ना. तिकडे जेवण मी देऊन येते. इधर. हा. हिला डॉक्टरांची काळजी आहे बघून लई बरं वाटतंय. लग्नाचं काय म्हणा, आज न उद्या होईलच किती. आणि असं पण डॉक्टरांनी डिंपलचं लगीन लावल्याशिवाय मी काय गप बसणार नाही. मम्मी, तुम्हाला जर एवढंच लग्न करूसं वाटतंय ना, तर माझं लग्न करून टाका. मी आहे तयार. तुम्ही पोरगी बघायला सुरुवात करा, मला चालेल. आला मोठा लगीन करणारा भुवायला येतं का? कामाना धामाचा आणि भाकरी खातोय नियमाचा. ए मंगले, अगं जरा आधार वाढ की. दिसतंय का नाही तुला? आणि हे बघ, खबरदार, जर का त्या डिंपलचं आणि त्या बाय भलव्याच्या लग्नाचा विचार जर केला तर माझ्याशी गाठ आहे बघ. ती किरडी मोडली त्याची, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याला उठला फोड, त्याला भरली रागात कधी, त्याच्या नॉन्सेस वर पाडला दरोडा बाय भलवी. ते असते तर असं काही झालंच नसतं. आपल्याला त्या गुंडांनी त्रास दिला नसता. बाबांनी सगळं नीट हँडल केलं असतं. मला खूप आठवण येते बाबांची. मलाही सोनू, ज्या बाईचा नवरा तिच्या सोबत नसतो ना, तिला कसल्या कसल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं तुला नाही कळणार. मला मिनिटाला त्यांची आठवण येते. सॉरी आई, मी खूप चुकीचं वागले ना ग तुझ्यासोबत. तुला राग आला असेल ना माझा? राग नाही येत सोनू मला, तुझी काळजी वाटते. किती धडपडत असतेस तू. तुझी काही धडपड करतेस ना, ती आपल्या जमिनीसाठीच करतेस, आपल्या चांगल्यासाठीच करतेस. फक्त तू म्हणतेस त्या मार्गाने आपल्याला नाही जायचंय सोनू. चल जेव बघू आता. आणि नाही जेवलीस ना? पेटली अजून आला नाही बजा 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 अजून आला नाही बजा 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 अजून आला नाही बजा 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 अजून आला बजा. अरे बजा किती वेळ, हा कवाची वाट बघतोय? कंटाळून मी घरी चाललो होतो आता. हे माकडा, तुझ्यामुळे उशीर झालाय मला. मी काय केले? तुझ्यामुळे भांडण झाले रवीना आणि माझ्यामध्ये. मी काय सवत आहे का वहिनींचा? अरे तिला तू सवतच वाटतोयस. घरात हाकलून दिलंय मला. तुझ्या बरोबर राहा म्हणली राज्याला. माझ्या बरोबर का बरं? अरे मला एक कळण झालंय, ह्या बायका पार्लरला जातात, तोंडाला काय बाय फासत्यात, ती फेसवॉश काय ते करतात. आता ह्यांनी आपल्याला सांगितल्याशिवाय कसं करणार आहे मला सांग बरं? हा, ह्यांनी सांगायला पाहिजे का नको? मी तुला बेटाच्या गडबडीत इकडे आलो, माझ्या काय ध्यानात नाही आलं. तिनं काय फेसवॉश केलंय का काय केलंय ते? ते फेसवॉश नसतं, ते फेसियस असतं. फेस हा असेल तसंच काहीतरी असेल.
लगा तुला भेटायच्या गडबडीत होतो म्हणून मला काय ध्यानात आला नाही. तिनं बघूला हाणलं माझ्या पायावर. बरं आहे का बघूल? ए नाही म्हणजे लागलं बिगलं नाही ना? अरे बैंदाळ लागले. तोंडावर दरवाजा बंद केलाय माझ्या तिनं. लगा मला एक कळत नाही ह्या बायकासनी आपलेच कौतुक रोज आपल्या तोंडून त्यांना काय ऐकायचं असतं बरं. तू नशिबान आहेस. बायकोचा ताप गेला लागा तुझ्या मागण्या काय आमचा. बाजा जास्त नाही, महिनाभर माझ्या घरी एकटा थांब, मग कळेल एकटं राहणं काय असतं ते. अरे करायचं कौतुक, काय बिघडणार आहे? ज्याच्याकडे असतं ना त्याला किंमत नसती. मला नाही मिळालं बायकोचं प्रेम, तुला मिळालंय की, जरा कदर कर. हे माकडा, बायकोनं बोलून बोलून माझा कान इटावले तर घरी, त्यात तू नको सुरू होस परत. आणि बघ मी तिचं कौतुक करत नाही म्हटल्यावर तिची मी कदर करत नाही असं नाही होत. रवीनाला चांगली आहे बघ. अरे तुझ्यासारखी बायको तर शोधून सापडायची नाही जगात कुठेच. माझ्या खांद्याला खांदा लावून शेतातलं प्रत्येक काम करते. माझं घर सांभाळते, माझ्या आईला सांभाळते. उन्हा ताना शेतात पडेल ती काम करते. आणि उलट मी बोलत नाही कधी. हा नमरी पोरगी आहे ती. तुझ्यासारखी बायको आहे का नाही बेटा, नशीब लागतं. नशीब. हा नशीब लागतं ना. मग हे समजा वहिनीसनी जाऊन सांग, कर कौतुक, बरं वाटतं त्यासनी. बरं बाबा आता घरी गेलो का नाही तिचं कौतुकच करत बसतो. हा ते राहू दे बाजूला. नाही बाजूला नाही, कौतुक कर. अरे करतो कौतुक, पण तू मला सांग ते पतसंस्थेचं काम कुठपर्यंत आलं तुझं? नाही म्हणजे डॉक्टरांशी बोलणं झालं का तुझं? नाही ना, समजा त्यांच्या कानावर घालायचंय. मॅडम तुम्ही इथे? सोनू कुठे आहे? म्हणजे तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. मला माहित आहे सोनू माझ्याशी खोटं बोलून इथेच आली. मला सांगा सोनू कुठे आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला तुमची मदत नकोय, तरी तुम्ही का माझ्या सोनूला भुलवताय? तुम्ही चेहऱ्यावरून तरी समजूतदार दिसता, मग तुम्ही तुमच्यापासून माझ्या सोनूला लांब राहण्यासाठी का नाही समजवत? माझी सोनू लहान आहे, हळवी आहे, नाही कळत तिला काही गोष्टी. त्याचा गैरफायदा घेऊ नका. तुम्ही कितीही चांगल्या हेतूने मदत करत असाल तरी मला कुणाचे उपकार नकोय. आम्ही समर्थ आहोत त्या गुंडांची लढायला. त्यामुळे तुम्ही आमच्यापासून लांब राहा आणि मला सांगा माझी सोनू कुठे आहे? हे पहा मी तुम्हाला खरंच सांग. ऐका. आई काय करू मी तुझं सोनू? का माझ्याशी खोटं बोलून सारखी इथे येतेस? सोनू तुला कसं नाही समजत? तू अजून लहान आहेस, तुला जग पाहायचंय अजून. तुला नाही माहित माणसं किती वाईट असतात. बाहेरून चांगुलपणाचा आव आणतात पण मनात त्यांच्या वेगळंच काहीतरी चालत असतं. लोक तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसतात, फसवतात. म्हणून तू लांब राहा या सगळ्यापासून. हे पहा सगळीच माणसं सारखी. हे बघा तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका, तो आमच्या घरचा प्रश्न आहे. मी आणि माझी लेक काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. चल सोनू चल म्हणते ना. आई आम्ही बँकेत जाऊन येतो, तुम्ही आराम करा. हा आणि घरात तिकडे तिकडे फिरू नका. छान झोप घ्या, हवं तर एकाच ठिकाणी बसून राहा. ठीक आहे, आम्ही लगेच जाऊन येतो. सोनू, ए सोनू. आले. आई जाऊन येतो आम्ही बँकेत. हा आई, अगं आजीला असं एकटीला सोडून जाणं बरोबर नाही वाटत आहे मला. एक तर तिला विसरण्याचा आजार आहे, तिच्या काहीच लक्षात राहत नाही.
आणि आपण घरात नाहीये म्हणून ती बाहेर आपल्याला शोधायला गेली तर तिला कुठे शोधायचं ग आपण मग? हे बघ, मला कळतंय सगळं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि तसंही तिने औषध घेतलेलं आहे, त्या औषधाने तिला लगेच भुंगी येते. थोडा वेळ झोपूनच राहील ती. तोपर्यंत आपण जाऊन येऊ बँकेत. चल, येतो आई. हा, आई, तू म्हणालीस ना आपण अर्ध्या तासात येणार आहोत, आणि आजी पण झोपेल म्हणून तिला नको ना कोंडूया. आणि तसंही दरवाजा उघडा असला तरी ती कुठे जात नाही. बंद असल्यावर कशी जाईल? आपण ना दरवाजा फक्त ओढून घेऊया. ठीक आहे, तू म्हणतेस तर नाही लावत कडी. चल. अरे नाम्या, अरे अख्ख्या गावात हे केलं, पण ह्या झाल्या नाहीत लगा. अख्ख्या गावात त्यांना शोधलं पण कुठंच गावल्या नाहीत त्या. वरल्यावाडीत पण नाही, खाल्ल्यावाडीत पण नाही, कुठंच गावले नाहीत. कुठे गेले असतील आई? कुणालाच कशा सापडत नाही. या ठिकाणी यांच्या आईनं जर स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असेल तर? सरपंच, सरपंच, अहो तुम्हाला म्हटलं शुभ बोलणार तर मांडव लागली म्हणताय वय. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हणजे काळजी करू नका. काही झालं का नाही तरी आजी गावणार म्हणजे गावणारच. आता ह्या सगळ्यात ना आपल्याला एकच माणूस सोडवू शकतो. कोण? आपलं देव माणूस, आपलं डॉक्टर. आपण त्यांच्याकडे जाऊन बघूयात का? बघूयात का? आपण त्यांच्याकडे जाऊयात, तेच आपल्याला रस्ता दाखवतील. हो आई, अगं आपण एकदा डॉक्टर अंकलना विचारू. हे सगळे सांगतात म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे ना. अगं ती खरंच आपल्याला मदत करतील. आई चल ना. ठीक आहे, चला. चला. आजी, आई, सावकाश. आई, सावकाश. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, काळजी करू नका. मी आजीने एकदम सुखरूप घेऊन येतो म्हणून. कुठे सापडल्या तुम्हाला या? आणि मला अजून कळत नाहीये, तुम्हाला डोळे झाकून कसं कळलं आई कुठे आहेत? सगळी कंगणी बाबांची कृपा. त्यांनी मला काही विद्या शिकवल्या. त्या विद्याच्या आधारे मी लोकांची मदत करत असतो. मला लोकांची मदत करायला आवडते. खरं तर माझं संपूर्ण आयुष्य मी लोकांच्या सेवेला अर्पण केलंय. असो, आजी मला नदी किनारी सापडल्या. नशीब मी वेळेवर पोचलो, नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. थँक्यू डॉक्टर. तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीये. हो. आणि सॉरी, मी तुमच्यावर संशय घेतला, तुमचा अपमान केला. मला खरंच माफ करा. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही काहीही चुकीचं वागला नाही. मी जर का तुमच्या ठिकाणी असतो तर असंच वागलो असतो. पण मी खरंच मनापासून तुमची मदत करत होतो. आता तुम्ही मला आपलं माना किंवा नका मानू, मी आपलेपणानं मदत करत राहीन. चला येतो. आजी काळजी घ्या. थांब, कुठून निघालास? आई, जाऊ देत त्यांना. तुम्ही आता आराम करा आणि अशा परत एकट्या घराबाहेर जाऊ नका. म्या नाही गेले कुठं. ह्योच येऊन इथं मला घेऊन गेला. सोनू, काय बघतीस ग माझ्याकडं? आजी कुठे निघून गेली होतीस ग तू आम्हाला सोडून? अशी नको ग जात जाऊस. पाहिलंच ना आम्ही किती घाबरलो होतो ते. आई, परत अशा आम्हाला न सांगता घरातून एकट्या कुठे जाऊ नका. खरं तर आम्हाला जन्माचा धडा मिळालाय. आम्हीच तुम्हाला आता एकट्याने टाकून कुठे जाणार नाही.
मी कुठं गेलो होतो बाहेर? त्याच माणसानं मला बाहेर नेलं. कोण तो माणूस? ते डॉक्टर? होय, तो मला सोडायला आलता. तो आला आणि बाहेर घेऊन गेला. आजी, अगं तुलाच काय आठवत नाही? त्यांनीच तुला आणून सोडलंय घरी आणि तू तेच घेऊन गेले म्हणतेस. ते तुला कशाला कुठे घेऊन जातील? अगं सोनू, काय सांगू तुला? ही गोळी घ्या आणि आराम करा, म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढेल. अगं मी खरंच सांगतोय, तो आला होता तुम्ही गेल्यावर आणि काय म्हणला माहितीये? तुमची काळजी घ्यायसाठी आलोय आणि मला बाहेर घेऊन गेला. अगं आई, हिच्या आजारपणामुळे ही विसरली असेल. काहीतरी वेगळंच घडलं असेल आणि आपल्याला काहीतरी वेगळंच सांगते. अगं पोरीनो, मी खरंच सांगतोय. बरोबर आहे, ठीक आहे, तुम्ही खरं सांगताय, पण आता तुम्ही हे सगळं डोक्यातून काढून टाका. रात उलटून गेली तरी घरी आला नाही. घरची आठवण तरी येते का नाही काय माहित. या कुठं दारू पिऊन पडले असतील. काय सुचच न झालंय मला. मंगल, तू अशी का बसलीस? अगं तुला काय कळतं का नाही? हा, एवढ्या रातच्याला अशी बसून राहिली. जाऊन झोप बरं. वय मी झोपते आणि तुम्ही दारू पिऊन गावावर बोंबलात फिरा. ही काय येळ आहे का घरी यायची? मी कुठं दारू पिलोय? अगे ते दारूच्या वासाला पण शिवत नाही मी. अहो, लाज वाटते का तुम्हाला? जरा बघा स्वतःकडं. धड चालता येईना झालाय तुम्हाला. कोण म्हणलं मला चालता येत नाही? थांब, तुला मी एका सरळ रेषेत चालून दाखवतो. हा, मला सांग, पिलोय का मी दारू? अहो, ही सरळ चालणं आहे का तुमचं? आणि काय म्हणालात? दारू पिलो नाही एवढा तर वास येतोय. अगं काय झालं, दिवसभर खोकला येत होत ना, औषध घेतलं मी. सावकाश सावकाश. अहो वर बघा, वर बघा की. या बया, थांबा थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. खरंच. अहो, हिदर हळू हळू हळू. सावकाश पाणी प्या. बरं वाटतंय का? हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका पिऊ नका, पण ऐकणार कोण माझं? हे, तुला काही कळतं का नाही? हा, गबस तू अशी ओरडते ना म्हणून मला ठसका लागला. अगं तुला काय करायचं यात ना? असं खुकून खुकून बघ छाती दुखायला लागले. जाऊ दे, मरू दे, माझं मी झोपतो. बघा, डोकं बी राहताही ना झालंय. या खरंच कठीण आहे या माणसंच. म्हणून मी तुम्हाला सांगत होते डॉक्टर, आमच्या जमिनीच्या वादात तुम्ही पडू नका. हे गुंड जमिनीसाठी कुठल्या थराला जातील हे सांगता येणार नाही याची कल्पना होती मला, म्हणून मी तुमची मदत घेत नव्हते. सोनू, तू घाबरू नकोस. अगं एवढं काही झालेलं नाहीये मला. जो सत्याच्या मार्गात उभा राहतो त्याला जखमा सहन करायची तयारी ठेवावीच लागते, आणि एवढंही काही झालेलं नाहीये मला. नाही डॉक्टर, आज हे गुंड फक्त धमकी देण्यासाठी आले होते म्हणून एवढ्यावर निभावलं. पण उद्याचं सांगता येत नाही. उद्या जर तुम्ही या प्रकरणातून माघार घेणार नसाल ना, तर हे तुमचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. मरण्याला काही मी घाबरत नाही हो. आणि आपण जर का घाबरलो तर ही लोक त्याचाच फायदा घेतील, आणि त्यांनाही हेच हवंय. आपण काय ठामपणे उभं राहायचं. आणि मला हे प्रकरण पुढे घेऊन जायचं नाहीये. माझ्यामुळे कोणाचा जीव गेलेला मला नाही चालणार. म्हणून डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करते, आमच्या जमिनीच्या प्रकरणापासून तुम्ही लांब राहिलात तर फार उपकार होतील आमच्यावर. प्लीज. हो, मी काय म्हणतोय, प्लीज. झाला तेवढा प्रकार पुरे झाला. मी तुमच्यासमोर हात जोडते डॉक्टर, पण आमच्यापासून लांब राहा. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. डॉक्टर प्लीज, गैरसमज करून घेऊ नका, पण मला खरंच नको तुमची मदत.
आणि आता जर तुम्ही माझी मदत करण्याचा प्रयत्न केलात ना तर मला काहीतरी करावं लागेल. मला तुमच्या विरोधात पोलिसात जावं लागेल अशी वेळ माझ्यावर आणू नका डॉक्टर. ही पुन्हा एकदा विनंती. चल सोनू. आई सोनू, अगं जमीन आपलीच आहे ना, मग ती वाचावी म्हणून आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा. तू पाहिलंस ना डॉक्टरांच्या डोक्याला झालेली जखम, आणि तरी अजून तुला असंच वाटतंय की त्यांना या वादात ओढावं. अगं पण ते नाही घाबरत गुंडांना, तू काय एवढी घाबरतेस? सोनू, मला तुला परत परत तेच सांगायचा आणि तुझं परत परत तेच ऐकायचा कंटाळा आलाय. हे बघ, तू अजून लहान आहेस आणि जग कसं आहे हे तुला नाही कळत. त्यामुळे यापुढे हा वाद इथेच थांबवायचा. झालं? तू लहान आहेस, तुला जग माहिती नाही, तुला काय कळत नाही, एवढं बोललं की विषय संपतो ना. आई, मला माणसं ओळखता येतात आणि डॉक्टर अंकल खूप चांगले आहेत हे मी डोळे झाकूनही सांगू शकते. आज ना उद्या आपल्याला त्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. सोनू, सारखी म्हणत असते तू लहान आहेस, तू जग बघितलं नाही, तुला काही कळत नाही म्हणून. हाच मंत्र चालू असतो ग तिचा सारखा. बाबा असे नव्हते, ते मला जबाबदारी घ्यायला शिकवायचे. त्यांना मला स्वावलंबी झालेलं बघायचं होतं. पण आई, तिला मी सारखी तिच्या पदराखालीच हवी आहे. बाळा, ती तुझी आई आहे. आईची माया वेगळी, बापाची वेगळी. बाप पोरानं जगातलं सगळं ऊन पावसाळं बघावं म्हणून धडपडत असते, पण आई ऊन पाऊस वारा वादळ ह्या सगळ्या चटक्यापासून आपल्या पोरांचं रक्षण व्हावं, सुरक्षित राहावेत म्हणून आई धडपडत असत्या. अगं तू जरा तिला समजून घे. अगं किती वेळा समजून घ्यायचं तिला? तिने असं बोलता कामा नाही होतं. थांब, मी तिला सांगून बघतो. काय सांगायचं तिला? काही नाही, मलाच कळत नाही आता मी काय करू ते. बाबा, तुम्ही आम्हाला का सोडून गेलात? तुम्हाला माहित नव्हतं का तुम्ही गेल्यावर आमची काय अवस्था होईल ते? आम्ही कसं सगळं फेस करणार आता? आईला हे जमत नाही हो, आणि आजीकडून तर काहीच अपेक्षा करू शकत नाही. सोनू, रडू नकोस. आता तू मोठी झालीस. आता आई आणि बाबा दोन्ही पण मधूच. तू नको का तिची काळजी घ्यायला? सांग बरं. आजी, तिचीच काळजी वाटते मला, म्हणून तर इतकी धडपडते ना मी. त्या गुंडांची आम्ही दोघी कशी लढणार ग? आणि त्यात आईला काय झालं तर? या गावातले लोक मला देवमाणूस म्हणतात. हा, आठवलं. आज कुठं जायचं फिरायला? आजी, आपल्याला कुठे फिरायला जायचं नाही. आज आपण इथेच बसून गप्पा मारणार आहोत. अहो पण तुम्ही खाली का बसलात? वर बसा ना. नाही, मी ठीक आहे इथे. वर बसा. बर. मी चहा आणते. आई, हे ठेव. डॉक्टर अंकल, आता जखम कशी आहे? हा, आता बरी आहे. काय आजी, मग परत कुठे बाहेर फिरायला नाही ना गेला? मी कुठे गेले फिरायला? अगं आजी, तू घरातून निघून गेली होतीस. डॉक्टर अंकल होते म्हणून सापडलीस आम्हाला, आणि आता म्हणते मी कुठे गेली होते म्हणून. हा, आठवलं. हाच घेऊन गेला होता मला. तुमची काळजी घ्यायला आलोय असं सांगून. हे बघा, असं असतं आमच्या आजीचं. आठवत तर काहीच नाही आणि कॉन्फिडन्सली काही बोलते.
काय आजी? दे, मी देते. त्या गुंडांनी तुम्हाला त्रास नाही ना दिला? म्हणजे परत नाही ना आले ते? नाही. एक दोन वेळा धमकीचे फोन येऊन गेले, बाकी काय नाही. पण ते काय चालायचंच. काळजी घ्या. बरं झालं तुम्ही फळं आणलीत. आईने सफरचंद फार आवडतात आणि सोनूला चॉकलेट बघितलं की ती विरघळलीच. आई हे एकदम फळांचं का बोलते? चहा कसा झालाय? छान, मस्तच झालाय. तुमचा चहा घेऊन झाला असेल तर जरा बाहेर येता का? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हो का? नाही, चालेल. माझं काम झालंय वाटतं. माझा बाण बरोबर लागलाय. तर तुमच्या साहेबांना सांगा मला जमणार नाही. त्यांनी मला कारण विचारल्यानंतर मी त्यांना सांगतो काय सांगायचं. साहेबांना कळलं तर अवघड होईल. साहेबांना वाटलं आपणच कामात खोडा करतोय. ही संधी साहेबांना खुश करण्याची थांबवलं पाहिजे. डॉक्टर थांबे. आम्ही तयार आहोत. बोल काय करायचं. सगळ्यात आधी तुम्ही माझ्याशी आदरानं बोला. त्याचं काय, गावातले सगळे लोक मला देव माणूस मानतात. कळलंय आम्हाला. बोला काय करायचं. आता काम करायला मजा येईल. तर काय करायचं आपल्याला? वा डॉक्टर, काय डोकं आहे तुझं? तुमचं. ओ सरपंच, बाजारा नाही आपल्या यांनी हे केलंय. मला काय माहित कुणी काय केलंय ते. अहो सरपंच, ही पतसंस्था आपल्या नाम्यानं उघडली. नाम्या शेटनं उघडली पतसंस्था. आपल्या नाम्या शेटनं ही पतसंस्था उभी करून फार मोठे उपकार केलेले आहेत. सगळ्या जगाला हेवा वाटावा अशी गोष्ट आपल्या नाम्या शेटनं केलेली आहे. अरे मोफत दारूचं दुकान उघडलं असतं ना, अख्ख्या गावावर उपकार झाला असते. ते नाही जमणार तुम्हाला. पतपेढी काढली, त्याच्यात पैसे टाकायला आहे का गावा का कुणाकडे? हा, सगळे दारूवरच उडवतात पैसे. बरोबर बोललास. भारतवर्षाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशी गोष्ट आज आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये झालेली आहे. इथून पुढे 100 वर्ष नाही, हजारो वर्ष हा दिवस लोकांच्या लक्षामध्ये राहील जर ही पतसंस्था चालू राहिली तर. ओ सरपंच, हे अति होतंय. हा, तुम्ही आधीच जुनं कुठलं भाषण आहे ना ते पाठ करून बोलतायत. ते जुळवाजुळव दिसते, इथे नाही जात ते. जाते की मी घालतो की. तर आज या ठिकाणी संपलं भाषण त्या ठिकाणी. काय बोललाय सरपंच तुम्ही? एक नंबरी बोलाय. या या खाली या. तेच काय ना, हे काय बोलले? हा, बरे बोलले. हे या खाली खाली. थँक्यू व्हेरी मच. या समारंभाची शान सर्वे सर्वा म्हणजेच आपल्या गावचं नाम्या म्हणजेच नामा शेठ यांना मी विनंती करतो की त्यांनी भावनेत गच्च 2 शब्द बोलाच.
माझ्या आईचं स्वप्न होतं की मी खूप मोठं माणूस व्हावं, नाव कमवावं. माझी आई नेहमी म्हणायची, तुला अख्खं गाव नाम्या 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 म्हणतय ना, एक दिवस तू असं काम करशील ना, सगळे तुला नामा शेठ म्हणतील. आज यो दिवस आलाय बघा. माझ्या आईने मला स्वप्न बघायला शिकवलं नसतं ना तर. तुम्हाला तर माहितीच आहे, गावात ज्या लोकांना गरज असते माझी, ज्यांना मदतीची अपेक्षा असते, ते सगळे लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना नक्की मदत करतो. कारण गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. आता तुमच्यापैकी कोणालाही माझी मदत लागली तर कधीही माझ्याकडे येऊ शकता. मी मदत करायला तयार आहे. डॉक्टर एक मिनिट. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला खूप मानता. माझ्या प्रत्येक शब्दाला असं फुलासारखं झेलता. आणि असंच प्रेम तुम्ही या पतसंस्थेवर आणि नाम्यावर कराल याबद्दल माझी खात्री आहे. डॉक्टर हो, एक मिनिट. आता नाम्याची ही पतसंस्था शारदा सहकारी पतसंस्था मर्यादित कातळवाडी, आईचं नाव. मला खूप भारी वाटतंय. आता ही पतसंस्था गावाला विकासाचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवणार आहे. त्यामुळे माझी गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही बिनधास्त तुमची रक्कम इथे ठेवू शकता, गुंतवणूक करू शकता. नाम्या तुम्हा सगळ्यांना नक्की 100% श्रीमंत करेल. पुढे येऊ नको. तिला मारून टाकीन मी. सोड तिला. पुढे येऊ नकोस. तिला सोड. तुझ्या तर आता आई तू बरी आहेस ना? त्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना? डॉक्टर तू येणार करे. आपलं काय ठरलं होतं? तुम्हाला खरी खरी थोबाडीत मारली डॉक्टर. अरे हळू बोल जरा, भावनेच्या भरात जरा ते. तुम्हाला मागच्या वेळी समजावून सांगितलं होतं ना, या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. आता निघा, नाहीतर कोण ओळखणार नाही असे हाल करेन. सोडणार नाही तुला. तुमच्यासारखे 56 बघितलेत मी आतापर्यंत. निघा आणि जाताना तुमचं एक खेळणं घेऊन जा. चल रे, बघून घेईन तुला. डॉक्टर सोडणार नाही तुला. सोनू तू ठीक आहेस ना? डॉक्टर अंकल माफ करा. तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठीचे बंद केले होते. इथे येऊ नका असंही सांगितलं होतं, पण मी तरीही आलो. कारण आजीच्या आणि सोनूच्या जीवाचा प्रश्न होता. मला इथे नव्हतं यायचं, पण माफ करा. माझ्यामुळे तुमच्या चारित्र्यावर चिंतोड नाही पडू द्यायचं मला. येतो मी. डॉक्टर अहो काही काय बोलताय? माझी चूक झाली. मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं डॉक्टर. मी माणसं ओळखायला नेहमीच चुकते. खरंच डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहात. तुम्ही आज माझ्या मुलीच्या आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे पडण्यापासून वाचवले आम्हाला. मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. येतो. काळजी घ्या.